मागील भागात आपण पाहिलं की अभिला अननोन नंबरवरून कॉल येतो आणि तो तसाच उठून तडक बाहेर निघून जातो. कोणाचा असेल तो कॉल, काही झालं तर नसेल ना वेदांतिकाला. चला तर मग बघूया या भागात. चला तर मग सुरुवात करू या भाग 45 ला. कॉलेजमध्ये सगळ्या मुलांची गर्दी जमली होती. सगळ्यांच्या नजरा फक्त आणि फक्त एकाच व्यक्तीवर होती, ती म्हणजे वेदांतिका. सगळे तिलाच बघत होते. नजरेत घृणा, चीड, राग, तिरस्कार घेऊन सगळे तिलाच बघत होते. लोकांची कुजबूज सुरू झाली होती आणि त्यांचे तिरस्काराचे बोलणे वेदांतिकाला सहन होत नव्हते. तिचे अश्रू थांबायचं नाव घेत नव्हते. त्यात आता आरव सुद्धा तिथे नव्हता, म्हणून ती खूप खूप घाबरली होती आणि तशीच मूक अश्रू ढाळत होती. आणि तितक्यात शटअप, एक जोरदार आवाज त्या गर्दीला भेदून तिच्या कानी पडला आणि तिचे हृदय कुठेतरी शांत पडू लागलं. तो आवाज इतका दमदार होता की तिथे असणाऱ्या प्रत्येकाचे शरीर थरथरून गेलं आणि आतापर्यंत ज्या नजरेत राग, तिरस्कार होता, तिथे आता भीती दाटून आलेली आणि सगळ्यांच्या नजरा तिकडे वळल्या. तर बरोबर समोर तिचा राक्षस उभा होता. डोळ्यात भयंकर राग आणि हाताच्या मुठी घट्ट आवळत तो कसा बसा तिथे उभा होता. त्याच्या लालबुंद झालेल्या चेहरा आणि हाताच्या फुगलेल्या नसांवरूनच दिसून येत होतं की तो आता किती रागात आहे. त्याचा तो रागाने भरलेला चेहरा बघून तिथे असणाऱ्या प्रत्येकाच्या हृदयाने जणू काम करणंच थांबवलं. प्रत्येक जण आपला श्वास रोखून त्याला बघत होते. तर त्याच्या नजरा मात्र त्याच्या प्रिन्सेसवरच टिपल्या होत्या. तिचं ते मुसमुसणं आणि हलकी हलकी कंपन बघून इकडे मात्र अभिचा राग त्याच्या शेवटच्या मजल्यावर पोहोचला आणि तो सरळ तिच्या दिशेने चालू लागला. पण आता त्याला असं रागात तापलेलं बघून वेदांतिकाला तर त्याची जास्त भीती वाटू लागली आणि तिचं हृदय धडधडू लागलं. काय करणार? बिचाऱ्या लेकराने कधीच त्याचा हा राक्षसी रूप पाहिला नव्हता ना, म्हणण्यापेक्षा त्यानेच कधी आपल्या राक्षसी रूपाची छाया तिच्यावर पडू दिली नव्हती. आणि तसंही ही गोड बावली आल्यापासून त्याचं हे रूप खूपच कमी, म्हणजे अमावस्या आणि पौर्णिमेसारखं यायचा आणि निघून जायचा. पण आता त्याच रूपाची तिच्या समोर होतं आणि म्हणून घाबरली बिचारी लेकरू. अहो अहो म्हणून ती थरथरत बोलली आणि मागे होऊ लागली. तर आता ती आपल्याला घाबरते बघून अभिने आपले डोळे मिटले आणि आपला राग कंट्रोल करू लागला. थोडा वेळ शांत राहून त्याने आपले डोळे उघडले. आता त्याचा राग बऱ्यापैकी शांत झाला होता आणि तो वेदांतिकाच्या सरू राक्षस रूपात आला. प्रिन्सेस, त्याने हळूच तिला मनातून हाक मारली. तशी त्या हाकेतील वेदना ऐकून वेदांतिका तशीच धावत त्याच्या मिठीत शिरली. तर त्याने सुद्धा आपल्या हातांचा वेढा तिच्या पाठीवर घट्ट केला. तसा त्याचा उबदार स्पर्श होताच आता वेदांतिका रडू लागली. सगळे डोळे फाडून फक्त त्या दोघांनाच बघू लागले. आता अभिराज पाटील याला कोण ओळखणार नाही? जगातील मोस्ट वॉन्टेड बॅचलर आणि भारतातील सगळ्यात सक्सेसफुल बिझनेसमॅन होता तो.
नेहमी त्याच्याविषयीच्या बातम्या या न्यूजपेपरवर फ्रंट पेजवर असायच्या. मुली तर त्याचे कव्हर फोटो असलेल्या मॅगझिन आपल्या बेडरूम मध्ये लावून तासनतास बघत बसायच्या. कितीतरी यूथ जनरेशनचा आयडल होता तो. आताही सगळ्यांच्या नजरा त्याच्यावरच खिळल्या होत्या. पण आता त्या नजरेत एक आश्चर्य आणि अनेक प्रश्न होती. वेदांतिकाला घेऊन, ही मुलगी कोण आहे? आणि द अभिराज पाटील सोबत तिचं काय कनेक्शन आहे, जे अभिराज पाटील स्वतः तिला प्रोटेक्ट करायला आले? त्यांना बघून तरी असंच वाटतं की ते एकमेकांच्या खूप क्लोज आहेत. ते दोघे नात्यात तर नाही. ती मुलगी अभिराज पाटील यांची गर्लफ्रेंड तर नसेल ना? असेच प्रश्न सगळ्यांना पडले होते. पूर्ण कॉलेज आतापर्यंत तिथे जमला होता. इकडे वेदांतिका अजूनही त्याच्या मिठीत हुमसत होती. तिचे ते गरम अश्रू त्याच्या छातीत विरघळत होते, जे एखाद्या लाव्ह्यासारखे त्याच्या अंगाला गरम करण्याचे काम करत होते. प्रिन्सेस, काय झालं बच्चा? तू अशी का रडतेस? मला सांगशील का? अभिने अगदी हळूवार तिला विचारलं. तशा तिच्या हाताच्या मुठीने आणखी त्याचा शर्ट चुरगडला. ती इतकी घाबरते म्हणजे नक्कीच काहीतरी मोठं घडलं आहे. लगेच त्याला समजलं. चांगलंच ओळखून होता तो त्याच्या प्रिन्सेसला. छोटी गोष्ट असती तर तिने स्वतः हँडल केलं असतं. तो तसाच तिला शांत करत होता. आणि आता कुठे जाऊन त्याने त्याची ती जळणारी नजर तिथल्या गर्दीवर पडली. तर आता काही लोक त्यांचा व्हिडिओ करत होते, जे बघून त्याला आणखी राग आला. म्हणजे हे काय, इथे एखादा माणूस रडतोय, तो खचला आहे, घाबरला आहे. त्याला धीर द्यायचं सोडून त्याचीच व्हिडिओ पब्लिक करायचं, याची त्याला जरा चिडच आली. पण सध्या तरी त्याला आपल्या मिठीतल्या पाखराला सांभाळणे गरजेचे होते. म्हणून त्याने तिकडे लक्ष न देता खाली मान करून वेदांतिकाला बघितलं, जी आता थोडी शांत होत होती. कदाचित रडून रडून दमली होती. प्रिन्सेस, बच्चा, तुझा माझ्यावर विश्वास आहे ना? अभिने वेदांतिकाचा चेहरा आपल्या हाताच्या ओंजळीत घेत विचारलं. तर ती आता त्याच्या डोळ्यात बघू लागली, जिथे आता तिला फक्त तिच्याविषयीची काळजी, प्रेम आणि चिंता दिसत होती. तिने त्याला बघतच हो मध्ये मान खाली वर केली. मग सांग मला, काय झालं ते? त्याने पुन्हा हळूवार तोच प्रश्न विचारला. तसे आता वेदांतिकाचे डोळे पुन्हा भरून येऊ लागले. अहो, मी खरंच काही नाही केलं. हे सगळं खोटं आहे, वेदांतिका रडत बोलली. तसा अभिने पुन्हा तिला आपल्या छातीशी चिपकावली. त्याला तिच्या डोळ्यातील पाणी सहनच होत नव्हतं. शांत हो, तिच्या केसावर चुंबन घेत म्हणाला. सर, मी सांगते काय झालं ते, एक मुलगी समोर येत बोलली. तसा अभि तिला बघू लागला. अभिने तिला सांगण्याचा इशारा केला. सर, मी साक्षी, वेदांतिकाची मैत्रीण. सर, ते असं बोलून साक्षीने आपला मोबाईल काढला आणि त्याला सांगू लागली.
पण त्या मोबाईल मधले फोटो बघून इकडे अभिच्या मुठी आवरून त्याच्या हातातल्या प्रत्येक शीर आणि शीर टम्म फुगू लागली. डोळ्यात रक्त उतरलं आणि त्याचा जबडा कसू लागला. त्याची वेदांतिकावरची पकड आणखी घट्ट होऊ लागली. तोपर्यंत इकडे प्रिन्सिपल सोबत सगळा स्टाफ सुद्धा हजर होता आणि त्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर आता भीतीचे सावट होते. कारण समोर उभा असलेला व्यक्ती काय करू शकतो हे त्यांना सुद्धा माहिती होतं. त्याच्या मनात आलं तर एका दिवसात तो त्या सगळ्यांना घडी सुद्धा बसवू शकतो हे तिथे असणाऱ्या प्रत्येक जीवाला माहिती होतं. त्यांना वाटलं होतं की वेदांतिका अशीच एखाद्या साधारण कुटुंबाची मुलगी आहे, पण आता अभिला तिला समोर बघून त्यांना साक्षात यमाचे दर्शन झाले होते. हु इज दिस बास्टर्ड? त्याचा तो जबरदस्त आवाज असा काय तिथे घुमला की सगळ्यांचे धाबेदान आणले. कोण आहे ज्याने ही चीप हरकत केली आहे? अभि पुन्हा जोरात ओरडला. तसेच सगळे थरथरू लागले. सगळेच एकमेकांना बघत नाही मध्ये मान करू लागले. प्रिन्सिपल! अभिने प्रिन्सिपलच्या नावाने गरज केला. तसे प्रिन्सिपल आपला चेहरा पुसत त्याच्या समोर उभा झाला. सॉरी सर, मला याची कल्पना नव्हती. प्रिन्सिपल थरथरत बोलला. तुमच्या कॉलेजमध्ये हे सगळं होतंय. एका मुलीच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले जातात. तिचे असे घाणेरडे फोटोज पब्लिक केले जाते. संपूर्ण कॉलेज तिच्यावर हसतो, कमेंट करतो, तिला मानसिक त्रास देतो आणि तुम्हाला काहीच माहिती नाही. काय करता काय तुम्ही? की नुसते झोपा काढता? हे असं आहे तुमचं? अभि रागात प्रिन्सिपलवर ओरडत होता. तर प्रिन्सिपल काय असेल त्या लपलेल्या शत्रूची पुढची खेळी बघू पुढच्या भागात लवकरच. आजचा भाग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि कथा आवडल्यास लाईक शेअर करून चॅनलवर सबस्क्राईब नक्की करा.